यानंतर राजांनी जुन्नर शहरावर स्वारी केली। तिथे 200 घोडे मिळवले। 3 लाख होणांची संपत्ती तसेच कापड, वस्त्र आणि दागदागिने हस्तगत करून पुण्याकडे परतले। त्यानंतर अहमदनगरवर हल्ला केला। तिथे मोगलांशी मोठे युद्ध झालं। त्या युद्धात 700 घोडे आणि काही हत्ती हस्तगत केले। खूप मोठी संपत्ती मिळाली। त्यावेळी सैन्यात 1200 पायदळ आणि 2000 घोडदळ झाले। अशा प्रकारे एकूण 3000 स्वारांचे मजबूत लष्कर तयार झाला। त्या लष्कराचे सरनोबत म्हणून मानकोजी दहातोंडे यांची नेमणूक करण्यात आली। यानंतर कोंढाणा किल्ला जो आदिलशाहीच्या ताब्यात होता तो लढाई करून जिंकला आणि स्वतःच्या ताब्यात घेतला। ठाणे देखील आपले ठेवले। पुरंदरगड आदिलशाहीच्या ताब्यात होता। त्या ठिकाणी निळकंठराव नावाचा एक ब्राह्मण गडाचा प्रमुख होता। त्याचा मृत्यू झाला आणि त्याची 2 मुलं आपसात भांडू लागले। त्यांना समजवण्यासाठी राजे पुरंदरगडावर गेले, परंतु शेवटी त्या दोघांना कैद करून पुरंदरगडही आपल्या ताब्यात घेतला आणि तिथे स्वतःचे ठाणे बसवले। याचा भाग 5 लवकरच या चॅनलवर अपलोड होईल। सबस्क्राईब करून तयार रहा। जय शिवराय।